भारतीय जनता पार्टीच्या कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणातील उमेदवारांच्या मुलाखती सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये रविवारी 18 रोजी पार पडल्या. जिल्हा परिषद पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पार्टीतून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम, जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, सुनील काटकर, भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, सत्यजित सिंह पाटणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुलाखती घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. एका गटातून व गणातून 4 ते 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अपवाद वगळता बहुतांश जिल्हा परिषद पंचायत समिती गटात इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार हे अंतिम टप्प्यातच कळणार आहे. दरम्यान उमेदवारांचा ग्राउंड रिपोर्ट व इतर कामाचा लेखाजोखा घेऊन उमेदवारी ठरवली जाणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी एकत्रितपणे सर्व उमेदवारांनी सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान यावेळी भाजपाबरोबरच इतर पक्षातून आलेल्या अनेकांनी उमेदवारीसाठी मागणी करून शक्ती प्रदर्शन केले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर स्थानिक स्वराज्य संस्थांचे उमेदवार ठरवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाल्याचं चित्र आहे. यावेळी बोलताना जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम म्हणाले, दादा, जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर मागणी होते. काय प्रतिक्रिया आहे? सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही 1 नंबरची पार्टी आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरपालिका असेल, परवा झालेल्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिका असतील, जनतेची गोरगरिबांची काळजी घेतल्याने त्यांना सुखकर होईल असे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार काम करत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 5 तारखेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं यश येईल अशी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. काल 17 तारीख, आज 18 तारीख 65 जिल्हा परिषद गट आणि 130 पंचायत समिती गणासाठी आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत. या ठिकाणी एका जागेसाठी 5-5, 6-6 जण इच्छुक भारतीय जनता पार्टीकडे आहेत. जरी इच्छुक भरपूर असले तरी पक्ष जो उमेदवाराला कमळ चिन्ह देतील त्या उमेदवाराचं आम्ही काम करणार असा ठामपणे शब्द आम्ही जी इंटरव्ह्यूची कमिटी होती या कमिटीला उमेदवारांनी दिलेला आहे. तर कुठेही आमच्यात बंडखोरी होणार नाही याची खात्री आम्हाला आहे. आणि जिल्हा परिषदेवर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल. 11 पंचायत समिती आहेत. या 11 पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल अशी आम्हाला ठाम खात्री आहे. मी खरं तर सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करेन की केंद्र सरकार, राज्य सरकार हे आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या स्तरावर, वैयक्तिक असेल, सार्वजनिक असेल, लाभाच्या योजना ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपल्याला देत आहे. आणि कुठलीही योजना या ठिकाणी बंद झालेली नाही. पण आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो. आणि कार्यकर्त्यांना विनंती करेन, आपण कुठेही गाफील न राहता मेरा बूथ सबसे मजबूत, बूथ जीतो इलेक्शन जीतो या भारतीय जनता पार्टीच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आपण सगळ्यांनी काम करावं अशी विनंती करतो. आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनाही मी विनंती करेन, आपण सर्व मतदारांच्या गाठीभेटी घ्यावेत आणि सर्वांना मतदान मागावं, नम्रपणे मागावं अशा सूचना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले, 17 आणि 18 तारखेला भारतीय जनता पार्टीने संपूर्ण जिल्ह्यातील
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या, आता त्या संपन्न होत आहेत. फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागणीच्या अनुषंगानं आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि या कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीकडं कार्यकर्त्यांची मागणे, यामध्ये महापालिकेचे काय जे रिझल्ट्स आहेत, त्याच पद्धतीनं नगरपालिकेचे रिझल्ट, यामध्ये फार चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत, अनेक रुसवे फुगे होणार आहेत. काय कशी परिस्थिती निर्माण होईल? आज रुसवे फुगवे जरी होणार असले तरी भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि त्यामुळं ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल त्याला बाकीचे सर्वजण चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील ही आम्हाला खात्री आहे.